संसदीय राजकारण आणि सामाजिक आघाडी मजबूत करण्याची गरज, लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार विजेत्या प्रतिभाताई शिंदे यांचं प्रतिपादन. आजऱ्यात संपन्न झाला पुरस्कार वितरण समारंभ. सामाजिक क्रांतीचा संसदीय राजकारणात उपयोग नाही असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरवला जातोय. तो दूर करत संसदीय लोकशाहीचं राजकारण आणि सामाजिक कार्यप्रणाली बळकट करण्याची गरज सध्या अधोरेखित झाली आहे. म्हणूनच सामाजिक कार्यकर्त्याने राजकारणापासून दूर न राहता आता संसदीय लोकशाहीत अग्रेसर राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांनी आजरा इथं केलं. आजरा येथील गंगामाई वाचन मंदिरात श्रीमती शिंदे यांना लोकशाहीर द.ना. गव्हाणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष जयवंतराव शिंपी होते, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष आणि धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर उपस्थित होते. श्रीमती शिंदे म्हणाल्या, लोकशाहीर गव्हाणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार मी नर्मदा खोऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांना समर्पित करत आहे. माणसांच्या लढ्यात बळी देण्याचा कोणालाही अधिकार नाही, पण नर्मदा चळवळीच्या निमित्ताने गुजरातमध्ये 55 दिवसांची पहिली जेल यात्रा आम्हाला करवली गेली. जे शेती कसतात त्यांचा मालकी हक्क राहावा यासाठी लढा दिला. आदिवासींची समज आणि शहाणपण कल्पनेच्या पलीकडेल आहे. सामूहिक लढत देण्याची ताकद आदिवासींमध्ये आहे. त्यांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी ओतप्रोत आहे. आदिवासींचा संघर्ष आजही वेगळा आहे. त्यांच्या चालीरीती भाषेचा संघर्ष आहे. एका वेगळ्या अर्थाने सांस्कृतिक आणि धार्मिक राजकारणाला थोपवण्याचं काम याच आदिवासी बांधवांनी केलंय. आता मी राजकारणात जात असल्यानं सामाजिक चळवळीतला हा शेवटचा पुरस्कार असू शकतो असंही त्या म्हणाल्या. डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले, गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे सारखे खरेखुरे लोकशाहीर सध्या दिसत नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण ओतण्याचं काम त्यांनी केलं, पण शाहीर निर्माण करणारी चळवळीची परंपरा आक्रस्ते आहे. कामगार चळवळीतून पुढे आलेले साठे, अमर शेख त्यामुळे जगप्रसिद्ध झाले. राजकारणात परिवर्तन करायचं असेल तर नव्यानं क्रांतिकारी शाहीर निर्माण होण्याची गरज आहे. मंत्रालय हलवण्याची ताकद चळवळीमध्ये होती. अशा चळवळी आज होत नाहीत ही शोकांतिका आहे. म्हणूनच सध्याच्या लोकशाहीत निवडणुका लोकांच्या नव्हे तर पैशाच्या झालेत. यावेळी जयवंतराव शिंपी यांचंही अध्यक्षीय भाषण झालं. दरम्यान श्रीमती शिंदे यांना डॉक्टर पाटणकर आणि मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक आनंद मेणसे, प्राध्यापक किसनराव कुराडे, स्वाती कोरी, अल्बर्ट डिसोजा, सुधीर देसाई, विद्याधर गुरबे, अमर चव्हाण, M.K. देसाई, शिवाजी बोलके, राजू होलम, संजीवनी सावंत, मोहनराव देसाई आदींसह मान्यवर उपस्थित होते. मुकुंददा देसाई यांनी स्वागत केलं. कॉम्रेड संपत देसाई यांनी प्रास्ताविक केला. डॉक्टर गौरी भोसले यांनी सूत्रसंचालन केलं. मायकेल फर्नांडिस यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, तर संजय घाटगे यांनी आभार मानले.